नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 12 ऑक्टोबर 2025 राज्य सरकारचे मोठे निर्णय. राज्यातील सर्व ताज्या घडामोडी व नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट. लॉन्च केल्या 35,440 कोटी रुपयांच्या 2 योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी कृषी क्षेत्रासाठी 2 मोठ्या योजना सुरू केल्या. योजनांचा एकूण खर्च 35,440 कोटी रुपये असून भारताला डाळ उत्पादनात आत्मनिर्भर बनवणे आणि कमी कामगिरी करणाऱ्या कृषी जिल्ह्यांचे पुनरुत्थान योजनांचा मुख्य उद्देश. राज्यात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा योजनेत समावेश. दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभ कार्यक्रम राष्ट्रीय विज्ञान संकुल पूसा, नवी दिल्ली येथे संपन्न. अजित पवार यांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग. KYC करावीच लागणार, अन्यथा 1,500 रुपये बंद होणार. लाडकी बहीण योजनेसाठी eKYC प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींनी 2 महिन्यात KYC प्रक्रिया पूर्ण करावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान. थेट कर्जमाफी द्या, पुनर्गठन नको, शेतकऱ्यांसाठी आग्रही मागणी करत सरकारला घेरलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हंबरडा मोर्चा काढत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल. ठाकरेंची थेट कर्जमाफीची मागणी. कर्जाची पुनर्गठन करण्याऐवजी पूर्ण कर्जमुक्त करा. सरकारने जाहीर केलेले 31,000 कोटींचे पॅकेज ही इतिहासातील सर्वात मोठी थाप असल्याचा आरोप. उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चात सरकारला मोठं आव्हान. उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं पॅकेजवरून जोरदार आव्हान. खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारने मनरेगा मार्फत प्रति हेक्टर 3 ते 3.5 लाख रुपये देण्याची घोषणा. दिवाळीपूर्वी त्यापैकी किमान 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची ठाकरेंची आर्ट. राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी GR जारी. 253 तालुक्यांतील आपत्तीग्रस्तांसाठी जारी केलेल्या GR मध्ये संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह प्रत्यक्ष पुराचा फटका बसलेल्या अनेक तालुक्यांचा समावेश. मोठी आनंद वार्ता. जमीन मोजणी आता होईल फक्त 30 दिवसात. महसूल विभागाचा मोठा निर्णय. प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लागणार. जमीन मोजणी आता फक्त 30 दिवसात होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुन्हा एक क्रांतिकारी निर्णय. जमीन मोजणीचे कोट्यावधी प्रलंबित प्रकरणे या निर्णयामुळे मार्गी लागणार. मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया. थेट फटकारले. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला, तर एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य. मंत्री बाबासाहेब पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची तंबी. राज्यातील तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या सवलती. तालुक्यांची सुधारित यादी आली. सदर तालुक्यातील सर्व आपतग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असलेल्या सवलती देण्याबाबत सदर शासन निर्णयाने मान्यता. लोकांना कर्जमाफीचा नाद. महायुतीतील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने सरकारची कोंडी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्याने सरकारची बदनामी होत असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली. अतिवृष्टी नसलेल्या तालुक्यांनाही मदत. निवडणुकांमुळे शेतकरी मदत पॅकेजमध्ये अधिकाधिक तालुक्यांचा समावेश. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी मदत पॅकेजमध्ये पुराचा फटका बसला नाही अशा काही तालुक्यांचाही समावेश. अशाच राज्यातील ताज्या सर्व घडामोडी पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा. धन्यवाद.